नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. चौफुल्यातील अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरणातील 4 पैकी 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याबरोबरच या प्रकरणात आणखी काही महत्त्वाच्या नव्या अपडेटही आता समोर आल्यात. पुण्याच्या दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री गोळीबार झाला होता. भोर वेल्ला मुळशीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाकडून गोळीबार करण्यात आला. कोणती लावणी सादर करायची आणि कशी सादर करायची यावरून वाद झाल्याची चर्चा सुरू आहे. जगताप नावाच्या व्यक्तीच्या परवानाधारक पिस्तुलातून मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर यानं छताच्या दिशेने गोळी चालवली. या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे, रघुनाथ आव्हाड या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी 3 दिवस उशिरा गुन्हा दाखल केल्यामुळे टीकेची झोड उठलेली होती. आमदारांनीच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोपही करण्यात येत होता. मात्र त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना शंकर मांडेकर यांनी आपणच आपल्या भावाला पोलिसांसमोर हजर व्हायला सांगितल्याचं वक्तव्य केलं. अर्थात त्यानुसार बाळासाहेब मांडेकर स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याच्याबरोबरच्या इतर दोघांनाही अटक करण्यात आली. चंद्रकांत मारणे हा एक आरोपी या प्रकरणात अजूनही फरार आहे. याच्यामध्ये असं आहे की या ठिकाणी जो सोशल मीडियावरती जे अगोदर घटना घडल्यानंतर 24 तासानं हे सोशल मीडियावरती फ्लॅश झालं होतं. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत होतो, परंतु नक्की सोशल मीडियामध्ये पण कुठल्या कला केंद्रावरती झालेला आहे आणि कोणी केलेलं याबद्दल कुठलीही वाच्यता नव्हती. त्यामुळे आम्ही तिन्ही वेगवेगळ्या कला केंद्रामध्ये जाऊन तपास केला. त्यामध्ये आम्हाला थोडासा डाऊट आला कालच्या दिवशी की अंबिका कला केंद्रामध्ये असं झालं असू शकतं. त्या अनुषंगाने आम्ही जास्त चौकशी केली असतं त्या ठिकाणी आम्हाला ते समजलं की या ठिकाणी असं झालेलं आहे आणि यासाठी जो विलंब केलेला आहे त्या अनुषंगानं स्वतः त्या कला केंद्राच्या मॅनेजरनं फिर्याद दिलेली आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की हे घटनेमुळं तो घाबरून गेला होता आणि त्याच्यामुळं त्यानं ती घटना कुणाजवळ ही वाच्यता केलेली नव्हती, परंतु त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं ते सांगितलं की अशा पद्धतीची घटना झालेली आहे. लोकनाट्य कला केंद्रामुळे असे अनेक स्वरूपाचे गुन्हे झालेले आहेत. यापूर्वी अंबिका लोकनाट्य कला केंद्र असेल किंवा रेणुका लोकनाट्य कला केंद्र म्हणजे इथे सुद्धा असेच गुन्हेगार स्वरूपाचे प्रकार झाले. ते आपल्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदी आहे. त्याच्या काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते आता अडकलेले आहेत. तर अशा स्वरूपाचे अनाठाई रात्री अपरात्री येणारे लोक गोळीबार करतात. लोककला म्हणून तिथं जोपासली जाते. लोक कलावंत आहे आणि त्या घटना गांभीर्यानं जर ते लोक कलावंत तुमच्यापर्यंत आणत नसतील तर भविष्य काळामध्ये इथं फार मोठा एखादी घटना होऊ शकते. याबद्दल आपलं मत काय? माझं असं आव्हान आहे, म्हणजे सर्व या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची अशा पद्धतीची जर घटना घडली तर कला केंद्रच काय पण या ठिकाणी असणारे हॉटेल चालक, त्यानंतर दुकानवाले, रिटेलर, होलसेलर जे पण आपल्या सोलापूर हायवेवरती काम करतात, तर त्या सर्वांना माझी विनंती आहे की ती इमिडिएटली पोलिसांना कळवावी. त्या अनुषंगानं पोलीस व्यवस्थितपणे त्याचा तपास करतील, त्या उघडकीस आणतील आणि त्या अनुषंगाने जे गुन्हेगार आहेत ते असे अनभिज्ञ न राहता त्यांना कायद्याचा जो कचाटा आहे तो सहन करावा लागेल आणि त्यामुळं अशा लोकांचं जे मनोबल आहे ते खच्ची होऊन जाईल आणि ते पुन्हा गुन्हा करणार नाही. त्यामुळे माझं सर्वांना आवाहन आहे की अशी कुठलीही घटना घडली तर त्यांनी इमिडिएटली ती पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा. लोककला नाट्य केंद्राच्या वतीनं त्यांच्याकडे जाणाऱ्या येणाऱ्यांचा तपशील त्यांनी ठेवावा का, हे उचित वाटतं का? हो, त्या अनुषंगानं आम्ही त्यांना जे काही त्यांच्या नियमावली आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही नियमावली या ठिकाणी आम्ही नक्कीच लादण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून त्या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती, येणं जाणारा व्यक्ती त्या ठिकाणी आम्हाला माहीत असला पाहिजे. कारण उद्या जर काही कुठला गुन्हा जर निष्पन्न झाला तर तो आपल्याला त्या व्यक्तीला डिटेक्ट करणं आणि त्याला ताब्यात घेणं सोपं जाईल. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे हे बाहेर उभे होते. कला केंद्राच्या आत रेणुका दुर्गा रुईकर पार्टी यांच्याकडून सादरीकरण सुरू होतं. या पार्टीत 5 महिला होत्या. त्याचवेळी कला केंद्राच्या आतून कामगार युवराज चंदन धावत बाहेर आला. नृत्यांगना अंबिका जाधव हिला चक्कर आल्याचं चंदनने मॅनेजर अंधारे यांना सांगितलं. ते धावत आत गेल्यानंतर घडलेला प्रकार समजला. लावणीच्या वादातून बाळासाहेब मांडेकर यांना हवेत गोळीबार केला. ही गोळी छताला लागून खाली पडली आणि त्यानंतर हे चौघे घाबरून गाडीतून निघून गेले.
हा प्रकार समजल्यानंतर घाबरलेल्या व्यवस्थापकानं आणि मालकानं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही 2 दिवसात गोळीबार झालाच नाही असं भासवलं. मात्र अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. त्यामुळे या प्रकरणातील 3 आरोपींना अटकही करण्यात आली असून आता 4थ्या आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात आपला भाऊच आरोपी असला तरीही त्याच्यावर कायद्याने शिक्षा व्हायला हवी असं शंकर मांडेकर म्हणालेत. दौंडच्या केडगावमधील वाखारीमध्ये चालत असलेल्या अंबिका कला क्रीडा केंद्राच्या ठिकाणी सोमवारी दिनांक 21 जुलै रोजी 10:30 ते 11:30च्या सुमारास या ठिकाणी गोळीबार झाल्याची वार्ता या संपूर्ण परिसरामध्ये अगदी वाऱ्यासारखी पसरली. यवतचं पोलीस प्रशासन देखील तितकंच कामाला लागलं होतं. परंतु आता 24 तास उलटल्यानंतर यवतच्या पोलीस प्रशासनाला कुठं यश आलं आणि यामध्ये यवतच्या पोलिसांनी अंबिका कला केंद्राच्या या ठिकाणच्या मॅनेजरांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून अधिक तपास केला असता त्या ठिकाणी बाळासाहेब मांडेकर यांच्यासह अन्य 4 त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आज सकाळी यामध्ये बाळासाहेब मांडेकर आणि त्यांच्यासह दोघांना आज या अशा 3 आरोपींना यवत पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना देखील आज न्यायालयात देखील हजर करणार आहेत अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. परंतु तपासांत त्याचं निष्पन्न अजून काय होणार आहे, पुढे काय समोर येते हे देखील पाहणं तितकंच अधिक महत्वाचं ठरणार आहे. मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कोसाळकर, दौंड, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.